अशा प्रकारचं आपण लोणचं बनवलेलं आहे, तर नक्कीच ट्राय करू शकता. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आपण कुठलाही वेळ न घालवता तर अशा प्रकारच्या रेसिपी कशी बनवायची आहे हे पाहूयात. आणि अगदी खूप सुंदर अशी टेस्टी चटपटीत ही रेसिपी बनलेली आहे, तर नक्कीच ट्राय करा. अगदी मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवत आहे आणि याचा कलर सुद्धा खूप सुंदर असा आलेला आहे. नमस्कार. आज आपण आणखीन एका रेसिपीसोबत आलेलो आहोत. तर आता सीझन म्हटलं तर खूप खूप असा कैऱ्यांचा सीझन आहे आणि मग आता कैरीची रेसिपी झालीच पाहिजे. तर अगदी चटपटीत आणि पटकन होणारी रेसिपी आहे ही. याला बिलकुल वेळ नाही लागणार. तर चला सगळ्यात अगोदर आपल्याला या कच्च्या कैरींचं लोणचं बनवायचं आहे आपल्याला. आणि ही कच्ची कैरी आपल्याला कट करून घ्यायची आहे. आपण इकडे काय केलं आहे ना, ही खूप असे सुंदर कैरी निवडलेली आहे, ही पाहू शकता. आणि यात बिलकुल कोळी निर्माण झालेली नाही, तरीसुद्धा आंबट आहे. त्यासाठी आपण दोनच घेतल्यात. आणि आता आपल्याला ही कट करून घ्यायची आहे. आणि कट करत असताना अगदी आपल्याला बारीक बारीक फोडी बनवायच्या, जसं आपण लोणच्यासाठी बनवत असतो. तर त्याच प्रकारे चला आता पुढची कृती करूया. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर कंटिन्यू करा. आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आता आपण इकडे ही कैरी कट करून घेऊयात. आपल्याला इकडे कैरी कट करायची आहे. तर सुरुवातीला काय करायचं ना, हा भाग आपल्याला कट करून बाजूला घ्यायचा आहे, कारण यामध्ये चीक असतो. त्यासाठी हा भाग घ्यायचा नाही आपल्याला. हे पाहू शकता. अगदी आपण असे दोन भाग केलेले आहेत. आणि आतमधली कोई ही काढून टाकायची आहे. ही सुद्धा मी काढून घेते. अशा प्रकारे काढलेलं आहे यामधलं सर्व. आणखीन आपल्याला छोट्या काप बनवायचे. जेवढी तुम्हाला शक्य होतील तेवढे छोटे बनवा. जास्तीचे पण छोटे बनवायला जाऊ नका. हे पाहू शकता. अशा प्रकारे मी छोटे कप बनवून घेत आहे. तर हे दोन्ही कैरी मला कट करायचे आहेत आणि असे कप बनवायचे आहेत. तर मी कट करून घेते. ही सुद्धा आपली कैरी कट करून होत आहे. आणि अगदी आपल्याला बारीक बारीक काप बनवायचे. हे पाहू शकताय. अशा पद्धतीने इकडे आपली कैरी अशा प्रकारे कट करून झालेली आहे. आणि अगदी आपण छोटे काप बनवले. इकडे आपली कैरी कट करून झालेली आहे. तर यामध्ये आपल्याला घालायचं आहे मीठ. आणि मिठाच्या नंतर आपल्याला हळदी घालायची आहे. आता हे मिक्स करून घ्या. हळदी आणि मीठ हे सगळीकडे लागलं पाहिजे, अशा प्रकारे मिक्स करा. इकडे आपण मिक्स झालेलं आहे, पाहू शकताय. अगदी हे सगळ्या ठिकाणी मिक्स झाले. अशा प्रकारे मिक्स करून घ्या. इकडे आपलं हळद आणि मीठ मिक्स करून झालेलं आहे. तर चला आता पुढची कृती करूयात. आणि पुढची कृती आपली आहे की आपल्याला चटपटीत बनवण्यासाठी अगदी छोटासा मसाला बनवायचा आहे. तीसुद्धा प्रोसेस अगदी कमीत कमी वेळेत होते. तर हे मिक्सरचं भांडं घेतले आणि आता यामध्ये आपल्याला मसाला बनवण्यासाठी घालायचं आहे 1 चमचा मोहरी. त्यानंतर घालायचं आपल्याला जिरं. जिरंसुद्धा आपल्याला 1 चमचा घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला साखर घालायची 1 चमचा. त्यानंतर आपल्याला सोप घालायची अर्धा चमचा. तिखट घालायचे 1 चमचा. अशा प्रकारे आपण सर्व मसाले घेतले. तर आता आपल्याला हे मिक्सरला काढायचे. आणि मिक्सरला काढत असताना सुद्धा आपल्याला जास्तीचं बारीक काढायचं नाही,
अगदी भरड जशी असते त्या प्रकारे काढून घ्यायचं आहे. चला मिक्सरला काढूयात. इकडे आपलं मिक्सरला काढून झालेलं आहे आणि पाहू शकता अशा प्रकारचं काढलेलं आहे. हा मसाला आपण मिक्सरला काढलेला आपल्याला इकडे आपण आंब्याच्या कैरीचे जे काप बनवलेले आहेत ना, तर त्यामध्ये घालायचं आहे. तर अगदी हे प्रमाण बरोबर आहे आणि तुम्ही सर्वच घालू शकता. 2 कैऱ्या जर घेतल्या तर एवढा मसाला पूर्ण पुरेल आपल्याला. तर आता हे मिक्स करून घेऊयात. इकडे आपल्याला मिक्स करायचं आहे. इकडे आपला मसालासुद्धा असा मिक्स करून झालेला आहे आणि अगदी जवळून पाहू शकता. इकडे पूर्ण असा मसाला कापला लागलेला सुद्धा आहे आणि अगदी याचा कलरसुद्धा असा चटपटीत दिसत आहे आणि तसं त्याच प्रकारे टेस्टलासुद्धा हे चटपटीतच लागणार आहे. तर आपण यामध्ये तेलाचा बिलकुल वापर करणार नाही आहोत. तर असंच आपण जर ठेवलं तर हे आरामात आपल्याला महिनाभर टिकेल. तर चला आपण आता याला स्टोअर करून कसं ठेवायचं हे पाहूयात. अगदी हा लोणचं चटपटीत झालेला आहे. तर आपल्याला आता याला स्टोअर करून ठेवायचं आहे. तर चला आपण पुढची कृती करूयात. आणि इकडं आपण एक छोटीशी काचेची बरणी घेतलेली आहे. तर यामध्ये आपल्याला ठेवायचं आहे. अशा प्रकारे आपण याला काचेच्या छोट्याशा भरणीमध्ये भरलेलं आहे आपण आणि अगदी हे चटपटीत कच्च्या कैरीचं लोणचं तयार झालेलं आहे. तर नक्कीच करू शकता आणि हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.